हे बघा, आज आपण बघणार आहोत इकडे बघा. आज आपण बघणार आहोत ग्रॅव्हिटेशन्स आहे ना, याच्यामध्ये न्यूमेरिकल. बरोबर आहे. आता काय विचारलं क्वेश्चन यांनी, अँड ऑब्जेक्ट्स. बघा हे क्वेश्चन्स वर आहे. अँड ऑब्जेक्ट्स takes 5 to reach the ground from height of 5 meters of an planet. What is the value of g? What is the value of g? g ची व्हॅल्यू काय? बरोबर आहे. आपल्याला काय करायचे, g ची व्हॅल्यू काय? प्लॅनेट. ऑब्जेक्ट टेक प्लेस 5 सेकंद. ऑब्जेक्टला खाली यायला 5 सेकंद लागतं. रीच द ग्राउंड म्हणजे वरतून आपण खाली फेकला तर याला 5 सेकंद लागतं. हाईट 5 मीटर आहे. 5 मीटरवरून फेकल्यानंतर ऑन अ प्लॅनेट. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू किती? आता इथे आपल्याला दिलेलं आहे काय, एस इज इक्वल टू 5. एस इज इक्वल टू 5 मीटर्स डिस्टन्स. बरोबर आहे. यू इनिशियल डिस्टन्स यू इज इक्वल टू 0. यू इज इक्वल टू 0 आणि टाईम किती लागला, टी इज इक्वल टू 5 सेकंद. टाईम किती लागला, 5 सेकंद. बरोबर आहे. यू म्हणजे इनिशियल्स. बरोबर आहे. आता मग काय आपल्याला काढायचं असेल, इज इक्वल टू एस इज इक्वल टू यू टी इज प्लस 1/2 जी टी स्क्वेअर. बरोबर आहे. आता इथं आला यस आपल्याकडे किती आहे, 5 इज इक्वल टू यू किती आहे, 0 टी 5 प्लस 1/2 इंटू जी 5 स्क्वेअर. बरोबर आहे. 5 0 0 प्लस इथे 1/2 0 झाला इकडे. 1/2 जी 25. कसं लिहायचं, झाला 0ची व्हॅल्यू थोडी येणार आहे, नाही. बरोबर आहे. हे 0 कटच झाला ना आता. 1/2 जी 25. 1/2 जी 25. आता पुढे काय करणार तुम्ही, हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे आणलं तर काय होईल, त्याला डिवाइड होऊन जाईल. ओके. इज इक्वल टू 1/2 जी. बरोबर आहे. इथे किती येईल, 1/5. 5 1 जा 5, 5 5 जा, इज इक्वल टू 1/2 जी. बरोबर आहे. 1/2 जी असं आहे. क्लिअर. आता हा इकडे आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, 2 तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशनमध्ये. बरोबर आहे. म्हणजे किती आलं इकडे, 1/2 5 इज इक्वल टू 10 इज इक्वल टू 10. ओके. जी एक मिनिट, नोट केलं इथे राहिलं. 25 हे बघा, इथं समजलं तुम्हाला. हा थोडासा कट करतो पोर्शन ना, मला थोडंसं एक्स्ट्रा सांगतो. हे बघा इथे किती आलं, हा 5 आहे, 0 आहे. 5 इज इक्वल टू 1/2 इंटू जी. ओके. 25. बरोबर आहे. आता आपण इकडे आणलं तर काय होईल, 5 25 असं झालं. बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन डिवाइड इज इक्वल टू 1/2 इज इक्वल टू 1/2. बरोबर आहे. क्लिअर. आता इथे इंटू जी आहे बोललेला. ओके. आता हा इकडे गेला म्हणजे आपल्याला पूर्ण पोर्शन न्यायचा, 1/2 इकडेच न्यायचा. का न्यायचा, 1/2 इकडे न्यायचा. 1/2 इकडे नेला, 1/2 इकडे काय मल्टिप्लिकेशनमध्ये, तिकडे गेल्यानंतर काय होईल, डिवाइडमध्ये. म्हणजे काय आला, इज इक्वल टू 25
असा 2 इकडे नेता येत नाही. 1/2 टोटली पोर्शन तिकडे नेता येतं, त्यामुळे इथं आला काय होईल, डिवाइड 1/2 इज इक्वल टू जी. बरोबर आहे. आता याचं कसं करतात, 25 मल्टिप्लिकेशन रेसिप्रोकल होतं 2/1 मध्ये, 2/1 मध्ये इज इक्वल टू राहिला जी. तर डायरेक्ट 10 आणि हे 25 आलं. क्लिअर. मग काय होतं, 2 5 आलं. मग किती आलं, म्हणजे आता डिवाइड करायचं 0.4. ओके. म्हणजे देअरफॉर जी इज इक्वल टू किती आलं, 0.4. जी इज इक्वल टू 0.4. चल क्लियर. आलं लक्षात. हे नोट करून घ्या. हमारा क्वेश्चन है, इसमें दिया हमें, आपल्याला दिलेलं आहे बी. रेडियस ऑफ प्लॅनेट्स ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. त्याच्यापेक्षा हाफ आहे. फाइंड द मास ऑफ बी. ओके. द मास ऑफ A. Okay. Find the mass of A is what is the mass of B and what is the mass of B. So that is value of G on B is half that the value of A. Okay. म्हणजे काय समजलं, the radius of planet A is half. A काय, हाफ आहे the radius of planet B पेक्षा. The mass A, EMA, mass of A, that is the must be mass of B. So that is value of GB, the gravitation of mass असं B चं is half that the value of on A. म्हणजे ग्रॅव्हिटेशन मास B आहे ही A पेक्षा पण हाफ आहे. ओके. तर दॅट इज द व्हॅल्यू ऑफ ए. द व्हॅल्यू ऑफ ए आपल्याला काढायची. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ ए आपल्याला काढायची. आता आपण सांगितलं ते दिलेलं गिवनमध्ये सोल्युशन्स. सेकंड बी क्वेश्चन आपला सोल्युशन्स. रेडियस ऑफ ए इज इक्वल टू काय, याच्यापेक्षा हाफ आहे म्हणून आपण मांडलं. बरोबर आहे. रेडियस ऑफ ए इज इक्वल टू हाफ. ओके. रेडियस ऑफ बी पहिलं कंडिशन्स. दुसरी कंडिशन्स काय, म्हणजे याचा अर्थ असा होतो, याचा अर्थ असा बनवू शकतो, म्हणजे आर बी रेडियस ऑफ प्लॅनेट बी. ओके. हे 2 इंटू रेडियस ऑफ ए. समजलं की नाही समजलं, नाही समजलं. बघा पहिली कंडिशन समजली की पहिली कंडिशन काय, हे गिवन आहे आपल्याला की रेडियस ऑफ ए हे रेडियस ऑफ बी पेक्षा हाफ आहे. आता याचा अर्थ काय होतो, आपण याला इकडे नेलं, काहीच नाही केलं. ऑर म्हणजे याला आपण असंही लिहू शकतो. कसं लिहू शकतो, रेडियस ऑफ बी, रेडियस ऑफ बी हे काय आहे, याच्या डबल आहे. ओके. म्हणजे 2 रेडियस ऑफ ए म्हणजेच रेडियस ऑफ बी असं येऊ शकतं. इकडे आणलं याला 2 ला, म्हणजे आपल्याला रेडियस ऑफ ए असं लिहिलं. ओके. कोणतं, रेडियस एच्या डबल रेडियस ऑफ बी येतो. समजलं. क्लिअर. ही इज गिवन. याला केलं म्हणजे याचा अर्थ याला असंही लिहिता येतं ना असंही लिहिता येतं. समजलं. क्लिअर. आता याचा अर्थ होतो पहिलं दुसरं वी नो. आता दुसरं पण काय दिलं आपल्याला, वी नो ग्रॅव्हिटेशन दिलेलं आहे. ग्रॅव्हिटेशन्स इज इक्वल टू, ओके, ग्रॅव्हिटेशनल मास, ग्रॅव्हिटेशनल मास आर स्क्वेअर. ही आपला फॉर्म्युला आहे, हे आपला फॉर्म्युला आहे ग्रॅव्हिटेशनचा. म्हणजे याचा अर्थ असा होतो, देअरफॉर ग्रॅव्हिटेशनल ऑफ बी अपॉन ग्रॅव्हिटेशनल ऑफ ए इज इक्वल टू, ओके, मास ऑफ बी अपॉन मास ऑफ ए इज इक्वल टू, ओके, सॉरी, इंटू म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल मास अपॉन रेडियसचा स्क्वेअर. रेडियसचा स्क्वेअर इज अ फॉर्म्युला. आता आपल्याला काय करायचं आहे, ग्रॅव्हिटेशनल ऑफ बी अपॉन ग्रॅव्हिटेशनल ऑफ ए
म्हणजे मास ऑफ बी अपॉन मास ऑफ ए इंटू मास ऑफ बी अपॉन मास ऑफ ए इंटू रेडियस स्क्वेअर ऑफ ए अपॉन रेडियस स्क्वेअर्स ऑफ बी. ओके, ॲक्च्युली कसं यायला पाहिजे होतं, याच्या खाली यायला पाहिजे होतं, पण याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलं. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे याचं कसं येतं असं अपॉन रेडियस बी असं येतं, पण याला डायरेक्टली सॉल्व करून अशा प्रकारे लिहिलं. ओके, म्हणजे समजलं. तर हे काय झालं, ग्रॅव्हिटेशनल ऑफ बी अपॉन ग्रॅव्हिटेशनल ऑफ ए इज इक्वल टू मास ऑफ बी अपॉन मास ऑफ ए इंटू रेडियस स्क्वेअर. रेसिप्रोकल गेलं ना वरती गेल्यानंतर, समजलं ना, अपॉन ए रेडियस स्क्वेअर अपॉन बी, रेडियस स्क्वेअर अपॉन बी. जर क्लिअर, समजलं. आता पुढे काय, पुढे दिलेलं आहे आता ग्रॅव्हिटेशनल ऑफ बी गिवन. आता नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, ग्रॅव्हिटेशनल ऑफ बी 1/2 आहे ग्रॅव्हिटेशनल ऑफ एच्या, हे गिवन आहे क्वेश्चनमध्ये. बरोबर आहे, इकडे लक्ष ठेवा. ग्रॅव्हिटेशनल ऑफ बी इज इक्वल टू 1/2 ग्रॅव्हिटेशनल ऑफ ए इज गिवन दॅट. बरोबर आहे, म्हणजेच काय केलं, इज इक्वल टू 1/2. आता जो फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला पुट केला, इज इक्वल टू मास ऑफ बी अपॉन मास ऑफ ए इंटू बीचं. आता बघा, इंटू इथं आपण दिलेलं आहे, काढलेलं आहे इकडे बघा, काय काढलं, आर स्क्वेअर अपॉन ए आर स्क्वेअर अपॉन बी. बरोबर आहे. आता याची आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे, मग आपण ही व्हॅल्यू टाकून दिली. किती आली इथे, आर स्क्वेअर रेडियस ऑफ ए स्क्वेअर अपॉन 2 रेडियस ऑफ ए स्क्वेअर, 2 रेडियस ऑफ ए स्क्वेअर, 2 रेडियस ऑफ ए स्क्वेअर. आता ही असं का आलं, कारण ग्रॅव्हिटेशनल ऑफ बीची व्हॅल्यू आपण टाकून दिली. ओके, ग्रॅव्हिटेशनल ऑफ बीची व्हॅल्यू किती होती, 1 अपॉन ग्रॅव्हिटेशनल ऑफ ए, 1 अपॉन ग्रॅव्हिटेशनल ऑफ ए. आता ही ग्रॅव्हिटेशनल ऑफ ए आहे ना, आपण याच्यामध्ये पुट केली. कशामध्ये, याच्यामध्ये. बरोबर आहे. आणि एची पण व्हॅल्यू किती बनली, 1/2 याची, आणि याची तर 30 आहे. बरोबर आहे. मग याला रेसिप्रोकल सगळं केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू कोणती मिळाली, इथे ही मिळाली. बरोबर आहे. त्यानंतर याचा अर्थ होतो 1/2 इज इक्वल टू मास ऑफ बी अपॉन मास ऑफ ए इंटू हे बघ, आता इथं आर स्क्वेअर होता, रेडियस स्क्वेअर ऑफ ए. ओके, आता याला आपण सॉल्व केलं, किती येतं, ते नाही येत, याचं 4 बनतो आणि आर स्क्वेअर बनतो. काय बनतो, 4 आर स्क्वेअर. बरोबर आहे. मग आर ए याचा स्क्वेअर नाही. ओके, समजलं, क्लिअर, समजलं ना. आता ब्रॅकेटमध्ये कसं पूर्ण झालं ना. आता हां, आरचा स्क्वेअर हे पूर्ण बनलं, हे आणि हे कट, म्हणजे इथं 1, इथं काय येतं 1/4. किती आलं, 1/4. म्हणजे 1/2 इज इक्वल टू मास ऑफ बी अपॉन मास ऑफ ए इंटू 1/4 इंटू 1/4. बरोबर आहे. आता हा काय इकडे डिवाइडमध्ये, तिकडे केल्यानंतर काय होईल, मल्टिप्लिकेशन्स. म्हणजे इज इक्वल टू मास ऑफ बी आणि मास ऑफ बीला आपण इकडे आणलं, समजा आपण इथे दिलं असं डायरेक्टली, हे इज इक्वल टू इथे 1 राहिला ना. बरोबर आहे. इंटू 1/4 इंटू 2. ओके, इंटू 2. तर किती आलं, मास ऑफ बी अपॉन मास ऑफ ए इंटू 2, 1/2. किती आलं, 1/2. राईट. आता इथे इकडे किती होतं, 1 होतं, इकडे किती होतं, 1 आहे.
आता हा इकडे आणला, एक मिनिट, हा इकडे आणला तर काय होईल, मास ऑफ ए इज इक्वल टू, ओके, आणि एची काय होईल, मास ऑफ बी अपॉन 2, मास ऑफ बी अपॉन 2, ओके. म्हणजेच काय आलं, आता ह्या 2 इथे आलं, झालं क्लिअर, आलं लक्षात. आता इकडे बघा 1 होता, मास ऑफ बी अपॉन मास ऑफ ए इंटू 1/2, बरोबर आहे. आता याला काय नेलं, मास ऑफ एला आपण इकडे नेलं, तो मल्टिप्लिकेशन होईल, तो काय बनेल, इकडे काय बनेल, इकडे मास ऑफ ए बनेल, बरोबर आहे. मग राहिला किती, हा मास ऑफ ए याला मल्टिप्लिकेशन होईल आणि मास ऑफ बी आपण 2 होईल. मग 2ला आपण इकडे नेलं, डिवाइडमध्ये काय होईल, मल्टिप्लिकेशन येईल, 2 इज इक्वल टू मास ऑफ बी, म्हणजे मास ऑफ बी इज इक्वल टू 2 मास ऑफ ए. इट्स युअर आन्सर, इट्स युअर आन्सर. आला लक्षात, ओके. क्वेश्चन नंबर सी मध्ये काय दिलेलं आहे, आपण क्वेश्चन काढलेले आहेत त्याच्यामध्ये बघा, द मास ऑफ, दिसतं नाही ते, अजून मोठं करा, ओके. द मास ऑफ वेट ऑफ ऑब्जेक्ट आर्थ, एका ऑब्जेक्टचं वजन मासवरती 5 kg आहे अँड 49 न्यूटन आहे रिस्पेक्टिवली. व्हॉट इज देअर द व्हॅल्यूज ऑफ मून, व्हॉट इज देअर द व्हॅल्यूज ऑफ मून, ओके. ॲझ्युम दॅट द acceleration ड्यू टू द ग्रॅव्हिटी ऑन द मून इज 1/6, म्हणजे ॲझ्युम आपण पकडलं की 1/6 आहे, दॅट ऑन द अर्थ, दॅट ऑन द अर्थ, ओके. तर व्हॉट इज द मास, मास आपल्याकडे यायचं, मास ऑफ रिमेन्स सेम एव्हरीवेअर. अर्थवर मास काय असतं, सगळीकडे सेम असतं, वेट चेंज होतं, काय होतं, वेट चेंज होतं, मास काय असतं, सगळीकडे सेम असतं. आता इथे मास कोणता आहे, मास किती आहे, 5 kg, आणि हे फक्त काय होईल, न्यूटन चेंज होईल, बरोबर आहे. मास सगळीकडे काय असतं, सारखं असतं, म्हणजे 5 किलोचं आपण जर चंद्रावर नेलं तर तो 5 किलोच होणार, बरोबर आहे. हां, न्यूटन चेंज होतं, ओके, वेट चेंज होतं. आता वेट ऑफ द अर्थ WE 49 न्यूटन्स, acceleration ड्यू टू द ग्रॅव्हिटी ऑफ द मून, या फॉर्म्युल्यानुसार ग्रॅव्हिटेशन्स ऑफ द मून हा काय आहे, आर्थच्या 1/6 आहे, आर्थच्या 1/6 आहे, इज गिवन, बरोबर आहे, ऑन द ग्रॅव्हिटेशन ऑफ द अर्थ. हा पॉईंट समजला, क्लिअर, बरोबर आहे. हे गिवन आहे आपल्याकडे. मग आपण काय करणार, व्हॉट इज द मून, मग मून काढण्यासाठी वेट ऑन द मून, वेट ऑन द मून इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटेशन्स ऑफ मून, मास इंटू ग्रॅव्हिटेशन ऑफ मून, म्हणजे मास आणि ग्रॅव्हिटेशन्स मूनवर किती आहे ते मल्टिप्लाय. म्हणजे काय केलं, मास किती आहे 5, बरोबर आहे, वेट चेंज आहे, मास 5 आहे, इंटू 1/6 ग्रॅव्हिटेशन ऑफ मून म्हणजे किती आहे, 1/6 ग्रॅव्हिटेशन ऑफ अर्थ, अर्थच्या 1/6 आहे, टाकलं, इथे आलं 1/6, अभी इथे किती आलं 1/6 इंटू 5 इंटू 5 का, कारण हे काय ग्रॅव्हिटेशन्स ऑफ अर्थ, त्यावर किती आहे 5 आहे, अर्थवर किती होतं तो 5, ओके. त्यामुळं सॉरी इथे 5 नाही, 1/6 द ग्रॅव्हिटेशन ऑफ फोर्थ म्हणजे बरोबर आहे 5 इंटू 5, ओके, 49. इथे किती येतं 49, किती येतं 49 अर्थवर, आणि 1/6 इंटू 49, 1/6 इंटू 49, 1/6 इंटू 49,
ओके, तो 49 काय इज द वेट. 49 इज द वेट. म्हणजेच काय, मास ऑन द मून, मासचं मून किती आहे इकडे 5 kg असेल तर वेट त्याचं किती होतं 49 होतं. वेट किती होतं, सॉरी वेट होतं 8.17. आता बघा परत एक्सप्लेन करतो. इथे आपल्याला मास तर दिलेलाच आहे, मास ऑफ द मून बरोबर आहे. हे 5 kg बरोबर आहे. आणि इथे मास इंटू ग्रॅव्हिटेशन ऑफ द मून, मास इंटू ग्रॅव्हिटेशन ऑफ द मून बरोबर आहे. हे पण गिवन आहे. गुड. इज इक्वल टू 1/6. 1/6 इंटू 49. 49 हे आर्थवरचं वेट आहे, आर्थवरचं वेट आहे बरोबर आहे. तर ते किती होईल, याच्या 6 पट होईल. 1/6 आहेत ना, 1/6 इंटू 6 डिवाइड बाय 49. हो 49 पण गिवन आहे ना न्यूटन. आता 1/6 आहे ना बरोबर आहे. मग 6 ने काय होईल, याला डिवाइड होईल. किती येतं 8.17. 1.17. तर 8.17 काय आलं, न्यूटन आलं. म्हणजे एखादी वस्तू असेल ओके, तिचं 5 किलो मास असेल तर वजन किती होईल तिथे चंद्रावरती 8.17. ओके, आणि ते पृथ्वीवर किती होईल, त्याच्या 6 पट आहे. ओके, त्याच्या 6 पट होईल ना. 6 8 जा 48 म्हणजे जवळपास 49 बरोबर आहे. 6 8 जा 48.17 म्हणजेच 49. ओके, म्हणजे ते वजन किती होईल आर्थवरती 49 न्यूटन होईल, वेट होईल. आणि तेच चंद्रावरती किती होईल 8.17 होईल, म्हणजे खूप हलका होईल. मास तेवढंच राहतं, फक्त हलका आणि भारी. हलका आणि भारी म्हणजेच वजन, वेट. ओके, म्हणजे याचा अर्थ चंद्रावर काय होईल, हलका होईल का भारी होईल, हलका होईल. इजन क्लिअर, इजन क्लिअर लक्षात. आता बघ सेकंड क्वेश्चन काय, अन ऑब्जेक्ट थ्रू द वर्टिकली अपवर्ड्स. आता वर्टिकली अपवर्ड्स आपण फेकला, रिचेस द हाईट्स 500 मीटर वरती एकदम 500 मीटर. व्हॉट वॉज इट्स इनिशियल वेलॉसिटी. हाऊ लॉंग विल बी ऑब्जेक्ट टेक केम बॅक टू द अर्थ. ॲझ्युम म्हणजे त्यावेळेस ॲझ्युम आपल्याला जी घ्यायचं आहे 10 मीटर पर सेकंद. तर इनिशियल वेलॉसिटी आपल्याला काढायची आहे. तर गिवन हाईट आपल्याला किती दिलेली आहे, एच 5 मीटर्स. ग्रॅव्हिटेशन किती दिलेलं आहे आपल्याला, गिवन आहे 10 मीटर्स पर स्क्वेअर. हायेस्ट ऑफ द पॉईंट्स वरचा 0 बरोबर आहे. मग फॉर्म्युला युजिंग द फॉर्म्युला v² इज इक्वल टू ॲक्सलरेशन काढण्यासाठी v² इज इक्वल टू u² मायनस 2gh बरोबर आहे. मग काय व्हॅल्यू टाकून द्यायच्यात. v² ची 0, u² चीच आपल्याला u² काढायचा आहे. -2 इंटू g आपल्याला 10 दिला, हाईट दिली 500. किती झालं 10,000. ह्यात किती झालं 10,000. म्हणजे यूला आपण इकडे आणलं. मग आपल्याला यू काढायचं असेल त्याला काय काढायचं, अंडररूट करायचं. 10,000 अंडररूट केलं तर यूचं येतो 100. म्हणजे किती आलं यू म्हणजेच 100 मीटर पर स्क्वेअर. आता टाईम टू रीच ॲट टॉप म्हणजे त्याला किती टाईम लागला तिथे पोचायला रीचला. तर मग ते करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरतो. कोणता, v² इज इक्वल टू u मायनस gt. म्हणजेच काय, यू आपल्याला आता सध्या निघला आहे बरोबर. यू किती आपल्याला 100 मायनस जी आपल्याला टी आहे. टी म्हणजे आपला टाईमच काढायचा आहे बरोबर आहे. तर काय काढलं आपल्याला इथे 100 मायनस 10 बरोबर आहे. 100 मायनस 10. आता हे कसं आलं, याला आपण इकडे आणलं, याला आपण काय आणलं इकडे आणलं. तर हा इकडे आला तर काय होईल मायनसमध्ये होईल बरोबर आहे. 100 तिकडे नेलं तर काय होईल मायनसमध्ये होईल. काय होईल तिकडे नेल्यानंतर मायनसमध्ये, इकडे प्लसमध्ये ना, इकडे आलं तर काय होईल मायनसमध्ये. मग इकडे काय राहील -100t राहील बरोबर आहे. आणि आता हा दोघं कशामध्ये आहेत, हे दोघं -100t आणि सॉरी -10 आणि टी रिलेशन कशामध्ये आहेत, हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. इकडे केल्यानंतर काय होईल डिवाइडमध्ये होईल. म्हणजे -100t -10. ओके, मग किती होतं 10.
किती राहतं 10, मायनस मायनस कट होतं हां आणि मायनस कट, म्हणजे टी इज इक्वल टू 10 सेकंद, म्हणजे टी इज इक्वल टू 10 सेकंद आणि टोटल टाईम किती टाकला 2t, पण 2t म्हणजेच 2tचं सांगितलेलं आहे टोटल टाईम, म्हणजे 2 × 10 म्हणजे 20 सेकंद. ओके, म्हणजे वरती टॉप तर पोहोचायला किती लागतील 20 सेकंद लागतील आणि जे की ॲक्सलरेशन यू वाला असेल ते किती असेल 100 मीटर पर सेकंदचं असेल. कसं असेल बघ इथे सांगितलेलं आहे ना हाऊ लॉंग, इथं बघ इनिशियल वेलोसिटीमध्ये आपण हे टी जेव्हा काढतो ना इथे हां टाईमचं, तर टाईमच्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला टोटल टाईम जर काढायचा असेल 2 × t म्हणजे जायचा आणि यायचा. ओके, जायला 10 सेकंद यायला 10 सेकंद, मग काला झाला किती 20t, बरोबर आहे, म्हणून 2t. क्लिअर. आता इथं जायला आणि यायला म्हणजे हे जायचा टाईम काढला होता टी, हा फक्त काय काढला वरचा टाईम काढलेला होता टी, मग परत यायचा टाईम, दोघांचा टाईम किती झाला मग 20 सेकंद. इज अन क्लिअर, आलं लक्षात. तर हे क्वेश्चन्स. आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये येतात, अ बॉल्स फॉल्स ऑफ द टेबल्स रिचेस ग्राउंड इन 1 सेकंड. ॲझ्युमिंग जी तेवढंच घेतलं 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेट इट्स स्पीड ऑन द रिचिंग द ग्राउंड अँड हाईट ऑन द टेबल. ओके, ग्राउंड अँड हाईटची टेबल. आता आपल्याला खालची टेबल नाही काढायची, टेबलची आणि ग्राउंडची आपल्याला हाईट काढायची. ओके, तर सेम यू आपल्याकडे 0 दिलेला आहे, टी 1 सेकंद आणि जी इतकं दिलेलं आहे, स्पीड ऑफ रिचिंग द ग्राउंड, बरोबर आहे. व्ही इज इक्वल टू यू इंटू जी टी वापरणार आपण, हा फॉर्म्युला वापरणार, बरोबर आहे ना. हां राईट, गुड. म्हणजे यू किती आला आता 0 आहे, प्लस 10 × 1 10 मीटर पर सेकंद, म्हणजे व्ही किती आला 10 मीटर पर सेकंद, बरोबर आहे. मग हाईट ऑफ द टेबल, हाईट काढण्यासाठी आपण हे वापरतो एस, एस इज इक्वल टू यू टी. ओके, एस इज इक्वल टू यू टी इंटू यू टी प्लस 1/2 जी टी स्क्वेअर, बरोबर आहे. आता इथे आपल्याला हाईट हे काढण्यासाठी वापरतो, हाईट काढण्यासाठी, म्हणजे यू आणि टी हे झाला 1/t इंटू 10, टीला 1, मग काढलं किती 0ला 0, तर यू 0 म्हणजे टी पण 0 ऑलरेडी होऊन जातो. इथे 0 होईल ना, कुठं आहे मॅडम, लक्ष कुठं आहे, एक मिनिट रेकॉर्ड. यू किती आहे इथे, मग इथे किती होईल, हां मग टी किती होईल इथे, हे बघ व्ही इथं कसं आला माहीत आहे. हां, मग इथे इथला प्रश्न व्हीचा प्रश्न येतच नाही, इथं व्ही नाहीच आहे. व्ही आहे का, नाही. व्ही आपण काढलं 10. आता इथं आपल्याला काय काढायची, हाईट काढायची. हाईट काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरतो, यू टी प्लस 1/2 जी टी स्क्वेअर, बरोबर आहे. यू किती आपल्याकडे, मग हे पूर्ण पोर्शन किती होईल, काय इथं होईल 0 होईल, काय होईल इथे 0 होईल. एक मिनिट, हे बघ इथं काय होऊन जाईल, हा पोर्शन पूर्ण 0 होऊन जाईल, राईट. इथं आला 1/2, जीची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 10, टी किती दिलेला आहे 1, बरोबर आहे. मग इथे किती झाला आता 1चा स्क्वेअर 1, मग 10 × 1 10, मग हे किती झालं 2 × 1 = 2, 2 × 5 = 5 × 1 = 5, म्हणजे किती झालं इथे 5 मीटर्स. म्हणजेच याचा स्पीड किती आहे 10 मीटर पर सेकंद, 10 मीटर पर सेकंद. त्याची हाईट किती आहे 5 मीटर. हे आपल्याला अशा बॉक्समध्ये जे मी काढलं ना, हे अशा बॉक्समध्ये, हे ब्लॅक म्हणजे जसं तुम्ही एक पेन वापरता त्याच पेनमध्ये करायचं. फायनल एक्झाममध्ये असंच याला बॉक्समध्ये आन्सर लिहायचं. ओके, तर आपलं इम्प्रेशन चांगलं पडतं आणि आपल्याला मार्क्स पण चांगले येतात. जर क्लिअर. ओके, तर हे होते तुमचे कोणत्या चॅप्टरमधले क्वेश्चन्स, ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमधले
न्यूमेरिकल क्वेश्चन्स. कोणते? न्यूमेरिकल क्वेश्चन्स. इज इट क्लिअर? ओके, समजलं?